मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून जो आहे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झालेली आहे। खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये जे प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यामध्ये 27 प्रमाणपत्र देण्यात आले, तर आजच्या तारखेपर्यंत 147 जणांचे अर्ज जे आहे ते आले असल्याची माहिती पुढे येत आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे। त्यांचा दावा आहे, हे आकडेवारी पाहून स्पष्ट होते की कुठलाही अन्याय जो आहे तो जीआर मुळे ओबीसीवर होत नाही, अशा पद्धतीची माहिती पुढे येत आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे सर, काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? जी काही आकडेवारी आहे ती बोलकी आहे का? नक्कीच बोलकीच आकडेवारी आहे, की मी पहिल्या दिवशीपासनं जी माझी भूमिका घेतली होती, की या 2 तारखेला जो शासन निर्णय निघाला त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही. कारण त्याच्यामध्ये स्पष्ट आहे, की ज्याच्या नातेवाईक म्हणजे वंशावळीनुसार जे नातेवाईक असतात त्यापैकी कुणाकडे कुणबी मराठाचं जात प्रमाणपत्र असेल आणि तो तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल तरच तो अर्ज करू शकणार आहे. आणि त्याच्यामुळे ज्यांच्याकडे तशा प्रकारचे प्रमाणपत्र नाही किंवा तशा प्रकारची वंशावळ नाही आणि महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठाची नोंद नाही, ती व्यक्ती नव्याने अर्ज करण्यास पात्र ठरत नाही. आणि म्हणून आता 2 तारखेला शासन निर्णय निघाल्यानंतर आम्ही जी माहिती मिळवली त्या माहितीच्या आधारे पूर्ण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये फक्त 73 लोकांनी अर्ज केलेले आहे आणि त्या 73 पैकी 27 लोकांचे अर्ज मान्य केलेले आहे. आता हे जे 73 अर्ज आहे यामध्ये सुद्धा असे अर्जदार असू शकतात की ज्यांच्याकडे ऑलरेडी कुणब्यांचंच म्हणजेच ओबीसीचं प्रमाणपत्र आहे, पण त्यांच्या घरी पहिला पोरगा 10वा वर्ग पास झाला किंवा 12 वर्ग पास झाला आणि त्याला आता प्रमाणपत्राची गरज पडली असेल आणि त्याच्याकडे जे काही कागदपत्र असेल ते लावून तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देऊन त्यांनी अर्ज केला असेल, म्हणून त्यांचे अर्ज मान्य झालेले आहे. आणि म्हणून ही आकडेवारी जर पाहिली तर याच्यामध्ये नवीन माणूस कोणी शिरकाव केला असेल याच्यावरती कोणाचा विश्वास बसणार नाही. कारण हा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 4 महिने अशी परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये असते की ज्या घरी 10वी आणि 12वी वर्ग पास झालेले पोरं असतात त्या सर्वांना नव्याने जात प्रमाणपत्र घ्यावं लागते. आणि प्रत्येक कलेक्टर ऑफिसला मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांची, SC ST सर्व समाजाच्या लोकांची गर्दी होत असते. आणि या सर्व गर्दीचा अभ्यास करता ही मराठवाड्यातली या 1-1.25 महिन्यातली परिस्थिती लक्षात घेतो. दिवसातली ही परिस्थिती आहे सर, यामध्ये उल्लेख आहे की हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचार हो ना, म्हणजे त्याच्यातल्या विचारलं फक्त 73 अर्ज आले आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पुरावे आहेत, ज्यांना पुरावा सापडला असेल त्यांनीच आपले सर्व कागदपत्र लावून अर्ज केला असेल. ज्यांच्याकडे पुरावा नाही अशाही लोकांना जर कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याची कुठे तरतूद असती, प्रावधान असती, तर या 8 जिल्ह्यामध्ये रांगा लागल्या असत्या. काय जे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा BDO SDO कार्यालयाला कंट्रोल करणं मुश्किल झालं असतं, अशा प्रकारच्या रांगा त्या ठिकाणी असत्या. त्यांना पोलीस संरक्षण मागावं लागलं असतं. पण अशा प्रकारचं कुठलंही चित्र या मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये दिसून येत नाही. आणि म्हणून एकही चुकीची व्यक्ती या ओबीसीमध्ये आली असं कोणी म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की मराठवाड्याची आकडेवारी आली, मग इतर नेते अजूनही आंदोलन होत आहे. नागपुरात विजय वडेट्टीवारांनी आंदोलन केलं, अजून बीडमध्ये आता आंदोलन होत आहे, छगन भुजबळ आंदोलनाच्या तयारी, सगळे लोक आंदोलन करतायत. मग कशासाठी? जर आग्रह जर तशा पद्धतीचा असेल की नुकसान होत आहे आकडेवारी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आता तो त्यांचा प्रश्न आहे ना, त्यांचा समज दूर करण्याइतका मी काही मोठा माणूस नाही आहे. म्हणून मी नेहमीच म्हणत असतो आणि पहिल्या दिवशीपासून म्हणतो आहे की या शासन निर्णयामध्ये जेवढे संदर्भ दिलेले आहे ते संदर्भातील कागदपत्र, कायदा, नियम सर्व वाचून या GRचं वाचन करावं आणि मग काय चुकीचं दिलं याच्यावरती निष्कर्ष काढावा. काही चुकीचं नसताना संपलं म्हणून संपूर्ण ओबीसी समाजाची दिशाभूल करून ओबीसी समाजामध्ये जे एक दहशतीचं आणि भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे हे चुकीचं आहे. अशा प्रकारचं कोणीही करू नये अशी माझी अपेक्षा आहे. अजूनही जसं हाके असो किंवा इतर नेते असो ते म्हणतात ओबीसीचं संपलं, उद्ध्वस्त झालं, अशीच भाषा आहे, तर ते दिशाभूल कर. आता ही आकडेवारी त्यांनी सुद्धा मिळवावी आणि मग त्यांनी स्पष्ट करावं की संपलं की जिवंत आहे, जसं आहे तसंच आहे. माणसाने कागदाच्या भरोश्याने, कायद्याच्या भरोश्यावर बोलायला पाहिजे. काय कुठल्याही प्रकारचे आपल्याकडे कागदपत्र नसताना बोलणे झालं, पण कशाच्या आधारे तुम्ही म्हणता हे कोणी सांगत नाही. आणि त्याच्यामुळे समाजाचं
विश्वास हा राजकीय नेत्यांवरती जास्त असल्यामुळे राजकीय नेत्यांच्या स्टेटमेंटला फार महत्त्व असते आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं अशा प्रकारचं कुठे चुकीचा अर्थाचा प्रचार आणि प्रसार झाला तर समाजाची दिशाभूल होत असते. दिशाभूल थांबवली पाहिजे नेत्याने आता तरी या आकडेवारी. नक्कीच थांबवायला पाहिजे. जे स्वतःला समाजाचे नेते म्हणतात, कुठलाही समाज असो, नेते त्यांची जबाबदारी आहे की समाजाच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं राहायला पाहिजे, सत्याच्या सोबत राहायला पाहिजे. जे सत्य आहे ते समाजाच्या पुढे आणा आणि त्यांना धीर द्या की तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या संविधानिक आरक्षणाचं अधिकाराचं रक्षण करण्याकरता सक्षम आहोत. अशा प्रकारचा धीर समाजाच्या सर्व नेत्यांनी समाजाला द्यावा, हीच माझी अपेक्षा आहे. नक्कीच कुठे हैदराबाद गॅझेटियरमुळे जे आहे कुठेतरी मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्र दिले जाईल हा गैरसमज आहे. दिशाभूल जी आहे ती ओबीसी नेत्यांकडून होत आहे. त्यांनी आता समाजाची दिशाभूल करणे थांबवावे. कारण आकडेवारीतून तरी हे स्पष्ट होत आहे की गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हा 2 सप्टेंबरपासून GR काढण्यात आला त्यामध्ये 7 तारखेपर्यंत जे आहे फक्त 73 जणांनी अर्ज केला तर 27 जणांनी जो आहे प्रमाणपत्र मिळवलेलं आहे आणि आतापर्यंत 147 अर्ज झाल्याची माहिती जी आहे ती सुद्धा पुढे येते. त्यामुळे 27च जणांना जर प्रमाणपत्र मिळाले असेल तर त्यामुळे 2 सप्टेंबरचा GR आहे त्यामुळे ओबीसीचं नुकसान होत नाही असा दावा पुन्हा एकदा जो आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर यांनी साम टीव्हीशी बोलताना केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.